तर ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे। या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार इंडी आघाडी टाकू शकण्याची शक्यता आहे। इंडी आघाडी या अधिवेशनावर बहिष्कार टाकू शकते अशा आशयाची एक बातमी आता समोर येते। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये या संदर्भातली एक बैठक देखील सुरू असल्याचं समजतंय। संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये इंडी आघाडी बहिष्कार टाकू शकते अशी माहिती आता समोर येतेय। मल्लिकार्जुन खरगे यांच्या दालनामध्ये याच अनुषंगाने एक महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं समजतंय। या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, इंडी आघाडी या हिवाळी अधिवेशनावर बहिष्कार घालू शकते अशी एक माहिती समोर येताना दिसतेय। मोठ्या संख्येने विरोधी पक्षातल्या खासदारांचं झालेलं निलंबन हे त्यामागचं प्रमुख कारण सांगितलं जाते। प्रशांत, काय नेमकं याबद्दल सांगताय? बरोबर, ज्या पद्धतीनं संसदेमध्ये गदारोळ झाला त्याच्यानंतर साधारणतः आतापर्यंत 92 खासदारांना, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांना हे निलंबित करण्यात आलेलं आहे। काल 72 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं आणि त्याच्यापूर्वी साधारणतः 1192 खासदारांना निलंबित करण्यात आलेलं आहे। त्याचमुळे आता विरोधी पक्ष एकवटलेले आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही या संदर्भात संपूर्ण बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। ती बैठक संसद परिसरात असलेल्या त्यांच्या कार्यालयात सोबतच अशीही चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे की सर्व विरोधी पक्ष एकमुखाने एका वेळी संसद सदस्याचा राजीनामा देण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, यापूर्वी देखील जेव्हा राजीव गांधींच्या वेळेस साधारणतः भारतीय जनता पक्षांनी बोफोर्सच्या मुद्द्यावर सर्व खासदारांनी एकाच वेळी राजीनामा दिला होता। त्याच पद्धतीची कृती करण्याचा कुठेतरी चर्चा सध्या सुरू आहे। यावर लवकरच या बैठकीत निर्णय होईल, पण अत्यंत हे महत्त्वाचं आहे की या संपूर्ण संसदेच्या अधिवेशनावरती विरोधी पक्षांच्या वतीनं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। बरं प्रशांत, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल आणि या संदर्भातल्या ज्या अपडेट्स आहेत त्या सातत्याने आपण तुमच्याकडनं जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।